जाणून घेऊया या बचत गटाच्या कामगिरीविषयी। शहरी भागात सॅनिटरी नॅपकिनचं महत्त्व महिलांना माहीत आहे, परंतु ग्रामीण भागातल्या महिलांनाही आरोग्याच्या दृष्टीने असलेलं सॅनिटरी नॅपकिनचं महत्त्व आणि त्या माध्यमातून महिलांना रोजगारही उपलब्ध व्हावा या उद्देशानं जीवन ज्योती महिला विकास बचत गटानं सॅनिटरी नॅपकिनचं उत्पादन सुरू केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील जेऊर इथल्या या बचत गटांच्या सदस्यांनी निर्मल सॅनिटरी नॅपकिनचं उत्पादन करून इतर बचत गटांसमोर आदर्श निर्माण केला आहे। विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषदेच्या जलस्वराज्य विभागानं या महिला बचत गटांना प्रशिक्षण दिलं। सुरुवातीला 10 महिलांच्या माध्यमातून रोज 300 ते 400 नॅपकिन बनवले जायचे। लवकरच त्यात वाढ होऊन हे प्रमाण सुमारे 1500 नॅपकिनवर पोहोचलं। नॅपकिन विक्रीच्या कार्यात आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविकांचं मोलाचं योगदान आहे। जलस्वराज प्रकल्पामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता व्यतिरिक्त जेंडर एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या घटकाअंतर्गत महिलांचे बचत गट नव्हे तर त्यांचे वैयक्तिक स्वच्छतावर सुद्धा आम्ही बरेच प्रयोग केलेले आहेत। एक सर्वेप्रमाणे जर शहरी भागाला सोडला तर ग्रामीण भागामध्ये 99% महिला सॅनिटरी नॅपकिनचा प्रयोग करत नाही आणि याच्यामुळे यांना बरेच आजारी आणि समस्यांच्या अडचणींचा सामना करावा लागतो। या सगळा बघून आम्ही जलस्वराज प्रकल्पाअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पासाठी कोयंबटूर मॉडेलचा व्हिजिट केला आणि त्याच्यानंतर आमचे 8 जिल्ह्यांमध्ये 10 सॅनिटरी युनिट आम्ही लावले। या सॅनिटरी नॅपकिन प्रोडक्शन युनिटमध्ये अत्यंत दर्जेदार व चांगली क्वालिटीचे सॅनिटरी नॅपकिन पॅड्सच्या आम्ही निर्माण करत आहेत आणि सर्वात आनंदाची बाब हे आहे की हे सर्व सॅनिटरी नॅपकिन हे बचत गट मार्फत तयार होत आहे आणि याची जी क्वालिटी आहे ती दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे कंपनीज आहे त्यांच्या बरोबरच आहे। या बचत गटानं तयार केलेला निर्मल सॅनिटरी नॅपकिन पॅड महिलांना उपयुक्त ठरत आहे। या नॅपकिनची किंमत अत्यल्प म्हणजेच ग्रामीण भागातील महिलांना परवडेल अशीच ठेवण्यात आली आहे। हा पॅड ग्रामीण भागातील महिलांना आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवणारा आहे। शिवाय हा व्यवसाय महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल करणाराही ठरला आहे। हे महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि सर्वांगीण महिलांचा विकास व्हावा आणि कोणत्याही प्रकारच्या निसर्गामध्ये ते जे जंतू आणि रोगराई